महाराष्ट्र अनलिमिटेड बुलेटिनमध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत। पाहूयात आता एक राजकीय बातमी। राज्यातल्या महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं भिजत घोंगडं काही संपण्याचं नाव घेत नाहीये। अशातच आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे। शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करतील। महाविकास आघाडीची सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली जाईल। तर गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडी एकीची गुढी उभारण्याचा प्रयत्न करते की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती महाविकास आघाडी एकीची गुढी उभारणार का? नक्कीच असं दिसून येत आहे, कारण गेले कित्येक दिवस आपण पाहिलं की सातत्याने असं म्हटलं जात होतं की महाविकास आघाडी एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेईल आणि जागा वाटप जाहीर करेल, परंतु आतापर्यंत तरी असं चित्र बघायला मिळालं की दरवेळेला ही पत्रकार परिषद रद्द झाली आहे। परंतु आज मात्र ही पत्रकार परिषद होते आणि या पत्रकार परिषदेला तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहतील अशी माहिती मिळते आणि त्यामुळं या निमित्तानं आम्ही कसे एकसंघ आहोत, जरी काही जागांवरून आमच्यामध्ये मतभेद असले तरी सुद्धा आमची एकी मात्र त्यामुळे कुठेही तुटणार नाही असा दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं महायुतीच्या समोर एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न या निमित्तानं महाविकास आघाडी आपल्याला करताना दिसणार आहे आणि त्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद म्हणावी लागेल। आणि या पत्रकार परिषद महत्त्वाची आहे, आपल्यातली एकी दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे, मात्र महायुतीतले महाविकास आघाडीतले अंतर्गत वाद हे कमी अद्याप होताना दिसत नाहीयेत। सांगलीचा तिढा कायम आहे, भिवंडीचा तिढा कायम आहे, मात्र इथे मैत्रीपूर्ण लढतीतनं काही मधला मार्ग काढला जाऊ शकतो का? तशी शक्यता दिसते। किंबहुना असं सुद्धा म्हटलं जात आहे की त्यापैकी सांगलीच्या जागेवरचा तिढा जो आहे तो बऱ्यापैकी सुटत आलेला आहे। कदाचित त्याबद्दलची माहिती सुद्धा आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं बाहेर पडू शकते। कोणी एक पाऊल मागे घेतलंय हे आजच्या या पत्रकार परिषदेतून बाहेर पडू शकतं। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो या ठिकाणी सांगितला पाहिजे की ही पत्रकार परिषद शिवालय इथं होते, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये होती आहे आणि त्यामुळं या कार्यालयामध्ये काँग्रेसच्या नेत्यांना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणणं हे सुद्धा शिवसेनेचं एक मोठं यश म्हणावं लागेल आणि त्याचबरोबर आम्ही तिन्ही कसे एकसंघ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होताना आपल्याला बघायला मिळेल। अगदी खरंय, आम्ही तिघेही एकसंघ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न मवियाचा असणार आहे। मात्र आता हेच पाहायचंय की पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे समोर येतात आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर सुद्धा मवियाचे नेते आपला ठरलेला आघाडी धर्म पाळणार आहेत की नाही। धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।